समस्या जर नाही सुटली तर येत्या 19 तारखेला आम्ही याच कार्यालयासमोर सगळेजण मिळून आत्मदहन करणार आहोत. बरोबर आहे? कारण तिथं राहून सुद्धा आम्हाला काही आता सुख नाही आहे. सगळे आम्ही जेरी झालेले माणसं आहोत. या ठिकाणी आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका खूप मोठ्या गंभीर समस्येसाठी बोरगडी जुनी येथील सर्व ग्रामस्थ, महिला, आबालवृद्ध सगळेजण इथं आलेले आहोत. आमच्या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की शेत सर्वे नंबर 1 बोरगडी आणि शेत सर्वे नंबर 34 या दोन्हीच्या मध्ये 1982 साली तहसीलदार पुसद यांनी गावठाणाची निर्मिती करून जे इसापूर धरणाचे विस्थापित लोक होते त्यांना पुनर्वसनासाठी तिथे व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्यांची अलॉटमेंट तिथं केलेली आहे. तर तिथं साधारणतः 1.5 एकरचा गावठाण, 1.5 एकर स्मशानभूमी, त्याच्या नावानं स्पेशल 35 नंबरचा 7-12 आहे आणि 66 फुटाचा एक रस्ता आहे जे आम्हाला मेन रस्त्यावर येण्यासाठी. तर अशा तिन्ही गोष्टी मिळून साधारणतः 4-4.5 एकर ते जमीन आहे. परंतु ही जमीन अगदी शहराच्या लगत असल्यामुळे कोट्यावधीचे भाव तिथं आहेत. 3 कोटी रुपये एकरच्या जवळपास तिथं भाव आहेत आणि ही 12-14 कोटीची जमीन आजूबाजूचे जे धनाढ्य बलाढ्य शेतकरी आहेत त्यांना दाबायची आहे आणि आम्हाला तिथून हाकलून लावून, हुसकून लावून कुठल्याही पद्धतीने ती जमीन त्यांना हस्तगत करायची आहे. तर त्यासाठी त्यांचा तिथं दररोज काही ना काही उपद्व्याप असतो. सकाळी आमच्या मायमावल्या जेव्हा संडासला जातात सरकारी जागेमध्ये तर तिथं काही लोक त्यांच्या बॅटऱ्या घेऊन, खुर्च्या घेऊन माणसाला बसवतात. बरोबर आहे? लाईट लावून बसवतात. तर हे अत्यंत अमानुष्य काम आहे. दुसरी गोष्ट अशी की आमचा जाण्या येण्याचा जो मूळ रस्ता आहे तो पक्का कुंपण लावून बंद केलेला आहे. बरोबर. त्यानंतर जे आता गावामध्ये आम्हाला सरकारनं घरकुल दिले, आमच्या गावामध्ये एक नवीन 12 घरकुल आले आत्ता. तर या 12 घरकुलचे जे बांधकामाचं सामान आणण्यासाठी आमचा रस्ता पुरानं वाहून गेला होता. तर त्यामुळं आमच्या या सरकारी जागेमधूनच सर्वे नंबर 35 मधूनच एक कच्चा रस्ता आमचा होता तो सुद्धा काल त्या शेतकऱ्यानं शेत सर्वे नंबर 1च्या त्या पारद नावाच्या मालकानं तो सुद्धा पूर्णपणे नांगरून बंद केला. बरोबर. त्यामुळं गावामध्ये आता सरकारी घरकुल बांधण्यासाठी सुद्धा सामान आणण्याची आमची व्यवस्था नाही आहे. या पद्धतीनं आम्ही कुठल्या प्रकारे जेरीस यावं, कंटाळून जावं आणि ते गावठाण सोडावं आणि सोडल्यानंतर या आजूबाजूच्या 3 शेतकऱ्यांनी ते गावठाण ताब्यात घ्यावं अशा पद्धतीची भूमिका आहे. सध्या महाराष्ट्र शासन पांढरण रस्ते मोकळे करणं, लोकांना जागा निर्माण करून देणं यासाठी काम करत असताना आमच्या या ठिकाणी मात्र असं चालू आहे की हे लोक धनाढ्य बलाढ्य आहेत, अधिकाऱ्यांसोबत आमचे संबंध आहेत आणि आमचं कुठेही काही वाकडं होत नाही अशा पद्धतीची त्या लोकांची भूमिका आहे. तर त्या संदर्भात आज आम्ही निवेदन द्यायला साहेबांकडे आलो. साहेबांना आम्ही विनंती केली की तुम्ही जायमोक्याची पाहणी करा. तिथे येऊन आम्ही म्हणतो ते प्रत्यक्ष खरं आहे की नाही त्याची शहानिशा करा आणि खरं असेल तर आमचा सरकारी अधिकार आम्हाला देऊन घरकुलासाठी ती सगळी जागा आणि ते जे अतिक्रमण आहे ते मुक्त करून द्या. यासाठी आम्ही त्यांना आज अर्ज दिला आहे आणि 19 तारखेचं अल्टिमेटम दिलं आहे. 19 तारखेपर्यंत तुम्ही जायमुख्याची पाहणी यंत्रणेमार्फत, तुमची नजूलची यंत्रणा असेल, महसूलची यंत्रणा असेल किंवा तुम्ही प्रत्यक्ष तिथे येऊन पहा आणि आमचं खोटं असेल तर आम्हाला शिक्षा द्या. बरोबर. आणि त्यांचं चुकीचं असेल तर निश्चित त्यांना शासन करा आणि एक परमनंट आम्हाला तिथं डिमार्केशन करून महोदय या ठिकाणी सांगायचं असं की 2 वर्ष अगोदर तिथंच खूप मोठी भानगडसुद्धा झाली होती याच कारणामुळं. तुम्हाला आठवत असेल की सरणावर बसणे हे सगळे प्रकार तिथं झाले होते आणि पुन्हा याच पद्धतीचं काम तिथं चालू आहे. तर यावर एक आळा बसावा हे तुमच्या माध्यमातून मला महोदय आपले उपविभागीय अधिकारी यांना पण सांगितलं आणि तुमच्या माध्यमातून सर्व चॅनल्सला सुद्धा